पहा, प्रश्न काय होता की अर्णवकडे जेवढे रुपये आहेत त्याच्यापेक्षा 2250 रुपये जास्त विद्याकडे आहेत. नमिताकडे विद्यापेक्षा 125 रुपये कमी आहेत. आणि अर्णवकडे जर 15,500 रुपये असतील तर तिघांकडे मिळून एकूण किती रक्कम असेल? ठीक आहे, नाही हे गणित आपल्याला सोडवायचं होतं. तर अर्णवकडे किती? 15,500. 15,500 म्हणजे किती आपलं? 15,250. ओके. आता अर्णवकडे जेवढे त्याच्यापेक्षा 2250 रुपये कुणाकडे? विद्याकडे जास्त आहेत. कुणाकडे जास्त आहेत? विद्याकडे जास्त आहेत. मग आपण काय करायचं? विद्याकडे 15,250 पण आहेत आणि अजून किती जास्त आहेत? 2250 पण जास्त आहेत. असे दोन वेळा लिहायचं. नमिताकडे विद्यापेक्षा 125 रुपये कमी आहेत. तर तुम्ही यातनं 125 डायरेक्ट वजा केलं तर खूप छान होऊ शकतं. तोंडी हे जर आहे 2250 मध्ये नमिताकडे विद्यापेक्षा 125 रुपये कमी आहेत, म्हणजे तिच्याकडे 15,200 पण आहेत, 2250 पण आहेत आणि 125 रुपये कमी आहेत. 125 म्हणजे 125 कमी आहेत. हे मायनस मध्ये आहे, हे बाकी सगळं प्लस मध्ये आहे. मग काय करायचं? ह्या शेवटच्या आधी पहिल्यांदा काय करायचं? या 2250 मधून 125 तुम्ही काय करायचं? तोंडी मनातल्या मनात वजा करून घ्यायचं. बघा, 250 मधून 125 गेले की किती राहणार आहे? 125 राहणार आहे. मग हे किती राहणार तुमचं? 2150 राहणार आहे, बरोबर. आणि आता मग सगळे ऍड करत चालायचं. 2150. चला, याला तुम्ही घेतलं नाही कारण याला तुम्ही काटला मनातल्या मनात छोटा, आणि ही बेरीज करायची. करा बेरीज आणि सेंड करा मला आन्सर. ठीक आहे, ज्ञानदाचं बरोबर आहे. स्वराली, बेरीज बरोबर नाही आली तुझी. साईची पण नाही आली. नाही नाही, इथे चुकलं माझं. थांबा, इथे माझं चुकलंय. इथे 25 प्राण्नो, इथे मी लिहिताना चुकलेलो आहे बघा. 250 मधून 125 गेले तर 2125 उरणार आहेत. ओके, आता करा व्यवस्थित. आरोही बरोबर आहे. बेरीज करायची, मला बेरीज सेंड करायची आहे, ऑप्शन सेंड करायचा नाही. ये दोन पेज थोडे इथून नाही कराले तर बेरीज बरोबर. विराज पाटील बरोबर आहे. अरू अरू बरोबर आहे. अरफान बरोबर आहे. विराज बरोबर आहे. विराज चुकलंय बघ थोडस. नाही, विराज बरोबर आहे आय थिंक. साईने पण मगाशी बरोबर केलं होतं, पण ते माझं चुकल्यामुळे साई तुझं चुकलं. आता व्यवस्थित कर. चला बेरीज करतो, बेरीज. बघा हे पहा, हा 5 तासाच्या तसा. आता इकडे बघा, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20 आणि 21 22. 22 चे हातचे 2 कॅरी झाले. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10 आणि 1 11 आला. एक हातचा कॅरी झाला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 16 17 18 19 20
2 ह्यांचे किती झाले? 2 3 4 5 50,125 एवढं उत्तर यायला पाहिजे आणि 50,125 हे 3 नंबरचं ऑप्शन हे उत्तर आहे. आता सर मी टाकलंय. हो 3 नंबरचं ज्या मुलांचं आलं त्यांचं बरोबर आहे. सर मी पण टाकलं. चला बरं इथं 15,15,000च्या ऐवजी तुम्हाला मी 17,500 रुपये होते, 17,500 रुपये होते आणि सेम गणित आहे, काही चेंज नाही. आता तुम्ही मला गणित करून द्या. 17,500 रुपये होते तर किती रक्कम होईल ते गणित मला क्लिअर करून द्या. बघूया आता किती जणांचं बरोबर येते ते खूप महत्वाचं आहे. 17,500. बघूया पहिलं उत्तर कोण सेंड करतोय मला. अर्णवकडे किती आहेत? 17,500 आहेत. बस बाकी सगळं सेम. त्याच्यापेक्षा 2,250 रुपये विद्याकडे जास्त आहेत, नमिताकडे विद्यापेक्षा 1,200 रुपये कमी आहेत. तर तिघांकडे मिळून किती? इथलं ऑप्शन बिप्शन सेट करू नका, इथं उत्तर नाहीये. 2,250 कुणाकडे जास्त आहेत? विद्याकडे जास्त आहेत आणि विद्यापेक्षा नमिताकडे फक्त 1,200 कमी आहेत. अजून एकाही मुलाचं उत्तर आलेलं नाहीये. 0 चला प्रयत्न करा. 17,500 3 वेळा आहेत बघा. अर्णवकडे पण 17,500 आहेत, नमिताकडे पण 17,500 आहेत, विद्याकडे पण 17,500 आहेत. म्हणजे एक्स्ट्रा कोणाकोणाकडे किती आहे ते ऍड करत चला. 5 गुड. साईने थोडीशी चूक केली, थोडीशी. संस्कार चुकले रे तुझं. फरान पण चुकलाय, संस्कार चुकलाय, साईने थोडीशी चूक केली. फक्त तुझा कुठेतरी हातच्यात गडबड झाली बघ. साई आत्ता शब्बास, आत्ता बरोबर आहे. सर टायपिंग चुकली. म्यूट कर. सर टायपिंग चुकली होती. ओके व्हेरी गुड बाळा. हे वरद, अरे ते ऑप्शन नाहीत बाळा, मी घरी चेंज केलंय. तुम्हाला तर मला रक्कम पाठवावी लागेल. मी सांगू का कसं करायचं? थोडीशी आयडिया देऊ. हे बघा 17.5 किती बघा, मी तर तोंडीच करू शकतो बघा. कसं करायचं बघा. अर्णवकडे 17.5 आहेत, विद्याकडे पण 17.5 आहेत, नमिताकडे पण 17.5 आहेत. तर 3 वेळा 17.5 आहेत. तर 17.5चा 3 वेळा गुणाकार करायचा. तोंडी 17 त्रिक 51 आणि 500 500 500 52,500 झाले. मी काय सांगितलं नीट लक्ष द्या बघा. तिघांकडे 17.5 आहेत का नाही? फिक्स 17.5 फिक्स आहेत तिघांकडे. 17.5 17.5 17.5 मग 17 त्रिक 51 आणि 500 500 500 1500 52,500 होतात. हे झालं तोंडी. विद्याकडे 22,500 आहेत आणि नमिताकडे 22,500 असते पण 1,200 कमी आहेत. मग 22,500 आणि 22,500 किती झाले? 2.25 आणि 2.25 4,500 झाले. हे 52,500 झाले ते आपले. ओके.
आणि हे 4,500 जर केले असते, झाले असते असं तोंडी 52 आणि 4 56 आणि 57,000 व्हायला पाहिजे होते. परंतु झालं काय, 1,200 रुपये कमी आहेत. मग या शेवटच्या हजारामधून 1,200 गेले तर किती राहणार आहेत? 875 रुपये राहणार आहेत. किती? 56,875. हे झालं तोंडी, कुठलंही कॅल्क्युलेशन गणित न करता. असं ज्यावेळेस जमेल त्यावेळेस तुम्हाला ते खूप तुम्ही वरच्या पातळीला गेलेले असाल. असं जमणं खूप आवश्यक आहे खरं तर स्कॉलरशिपच्या मुलांना. मग आता असं जर जमत नसेल तर काय करायचं? पुन्हा मग मी जसं मांडलं होतं त्या पद्धतीनं मांडायचं. किती होतं आपलं इथं? 17.5 मी दिलतं ना, 17.5 होतं. बघा आता पहिल्यांदा अर्णव घेतो मी 17.5. मग कोण होती? विद्या. विद्याकडे 17.5 होते, पण 2250 पण होते एक्स्ट्रा. नमिताकडे पण 17.5 आणि 2250 होते. 17,500 सॉरी आणि 2250 पण होते, पण काय झालं, तिला 1,200 रुपये कमी पडले. 1,200 रुपये कमी म्हणून 125 जे आहेत, 125 यातनं काय करा, याचा खेळ करून टाका. किती राहते बघा? 2,125 येणार आहे इथं. आणि 2,125 ची काय करायची? ही ऍडिशन करायची. बघा 5शी 5 येणार आहे, हे तर मी काढलेलंच आहे. 0 5 आणि 2 7 आलं बघा. पेन लॅग करतोय, दुसरा पेन यूज करावा लागेल आता. ओके. आणि आता परत इथे बघ, हे 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 नाही, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 16 17 आणि 1 18 आलं इथं. 18 आल्यानंतर पुन्हा इथं हातचा आला. 7 2 14, 7 3 21, 22 23 24 25 26 झाला. हातचे आले 2, 2 3 4 आणि 5, 56,875 यायला. पण ते मी मगाशी सांगितलं ते खूप छान होतं. आता बघा मी अंक असे जवळ मांडले चिटकून, तर मला बेरीज करताना थोडा त्रास झाला. म्हणून त्याच्यामुळे अंक सुटसुटीत मांडायचे. अंक काय करायचे? सुटसुटीत मांडायचे. हा 17,500 मी असा लांब मांडला असता आणि बरोबर ज्याच्या खाली पुन्हा 17,500 असा व्यवस्थित मांडला असता. 2250 ज्याच्या त्याच्या हिशोबाने मांडला असता. इकडं तिकडं झालं की काय होतं? बेरीज करायला त्रास होतो. म्हणून लक्षात घ्या, काय करायचं? अंक व्यवस्थित लांब मांडायचे, म्हणजे मग त्रास होत नाही. चला पुढे जाऊया. सॉरी, चला मोहनकडे जेवढे रुपये आहेत त्याच्यापेक्षा अशोककडे 28,544 जास्त आहेत. अशोककडेच एवढे आहेत तर दोघांकडे मिळून किती आहेत? खूप छान प्रश्न आहे. सोडवा. मोहनकडे जेवढे रुपये आहेत त्याच्यापेक्षा अशोककडे 28,544 जास्त आहेत. अशोककडे जर 50,260 असतील तर दोघांकडे एकूण किती रक्कम आहे? खूप सोपं आहे तसं. ठीक आहे, बरोबर आहे. बघा आता बघा पटपट यायला लागलं बऱ्याच जणांचं, कारण तुम्ही घरी सोडवलेलं असतं आणि मी आता आकडे बदलून दिले की तुम्हाला येणार नाही. ज्ञानदा बरोबर आहे, विराज पाटील बरोबर आहे, फरहान बरोबर आहे, आनंदी बरोबर आहे, समृद्धी बरोबर आहे. थोडं लॉजिक चालवायचं. कोण सांगेल कसं केलं मला ते? सांगणारा पाहिजे. कोण सांगते? कोणीही सांगत नाही, मग सोडवलं कसं?
बघा काय झालेलं आहे. असं समजूया अशोकचे आणि मोहनचे सारखेच पैसे आहेत. तर अशोककडे पण 50,000 रुपये आहेत आणि मोहनकडे पण 50,000 आहेत. ह्या दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला तोंडी बेरीज करता येते का बघा. सांगा बरं 50 आणि 50 किती झाले? 1 लाख झाले की नाही? 1 लाख. आता 260 आणि 260 किती झालं? 26 दुनी 52, 520 झाले की नाही? अरे हो की नाही? हो 1 लाख 520 रुपये झाले असते, परंतु या मोहनकडे हे 28,500 कमी आहेत. 28,544 कमी आहेत. मग तेवढे वजा करा. 28,544. थांबा, परत माझं चुकलं मांडताना. व्यवस्थित मांडलं तर ते वजाबाकी करायला सिंपल जातं. 544 वजा करा आणि मग झालं. आता तोंडी उत्तर येऊ शकतं का तुमचं ते पण तुम्ही चेक करा. मी बघा तोंडीच काढणार. 10तनं 4 गेले 6 येणार आहे. लास्टला 6 कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे. तर आता 2 नंबरचं ऑप्शन सरळ येणार आहे, कारण आपल्याला कळते 1 लाखामधून 28,000 गेले तर किती असणार आहे? साधारणतः 71,000 असणार आहे. संपूर्ण गणित सोडवण्याची आवश्यकता आहे का? नाही नाही. पण ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याने सोडवायचं. आपण आता प्रॅक्टिस मध्ये आहोत, त्याच्यामुळे आपण संपूर्ण सोडवायचं. 10तून 4 गेले 6, इथे 1 परत देऊन टाकला. मग हे झालं 12 आणि 12तून 5 गेले किती झाले बाळांनो? 7. परत हा इथे द्यावा लागेल आणि हा इथं आल्यामुळे 5 ला 5 नाही राहणार, आता 6 होणार आहे. हा 5 च्या ऐवजी इथे करावं लागेल तुम्हाला 15 आणि 15तून 6 गेले 9. पुन्हा हा द्यावा लागेल. आता हा डायरेक्ट 100 मधून 29 तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल तर बघा 28 आणि 29 आहे. हा 100 मधून 29 गेले तर 71. थोडं थोडं वेग घेण्याचा प्रयत्न करायचा. 71,976. नाहीतर तुम्ही हळूहळू करू शकता. चला मी आकडे बदलून देतो, बघूया काय होते तुमचं. देऊ का बदलून? आकडे बदलून देऊ का? हो सर चला इथे घ्या. हे जे 50,000 आहेत ना, याच्या ऐवजी घ्या 45,775 रुपये. आणि 28,544 राहू द्या. बघूया आता काय करताय तुम्ही. कसं तुम्ही ते सोडवलेलं असतं. बघूया कोण सोडवते. आता तुम्हाला ऑप्शन सेंड करून चालणार आहे का? नाही, कारण मी आकडे बदलले, त्याच्यामुळे तिथं उत्तर असणार का? बिलकुल असणार नाहीये. बेरीज वजाबाकीची गणित आहेत. फक्त कशी गणित आहेत? ही लेखी गणित आहेत. अवघड नसते. प्रॅक्टिस जशी होईल तसं तसं यायला लागतं आपल्याला. असं समजायचं आपण इथे एक्स्ट्रा काय आहे ते समजत चालायचं. शब्बास फरहान आणि विराज पाटीलचं एकदम शब्बास. अजय बरोबर. फरहान, विराज पाटील आणि अजय. पहिलं उत्तर फरहानने दिलंय, दुसरं विराज पाटील, अजय. तिघांचं बरोबर आहे. स्वराली नाहीये. तुझं बरोबर अजून अजून प्रयत्न करणं अपेक्षित आहे. साई
साई थोडा हातच्यात गडबड करतोय रे. गडबड नको करू बाळा. तू हुशार आहे साई. हातच्यात गडबड करू नको. तुमच्या स्क्रीनवर तुमची उत्तर दिसत नाहीत ना? स्क्रीनवर उत्तर दिसतात का? नाही सर. नाही ना? ठीक आहे. नाही सर. वरद पण बरोबर आहे. काय करायचं मला हे जरा हे करते, लॅग करते, म्हणून मी ही माझी दुसरी स्क्रीन मी ऑफ करणार आहे. कार्तिकी का हातच्यात गेलीच बघतो. आवाज येतो का माझा? सर. ठीक आहे. चला बघा. आता 45,775 एक नाही. 45,775 दोघाकडे असते असं समजलं तर 2 ने आपल्याला गुणावं लागेल. तर 2 ने मी अगोदर गुणून घेतो. चला. 5 दुनी 10, हातच्याला 1, 7 दुनी 14 आणि 1 15, हातचाला 1, 7 दुनी 14 आणि 1 15, हातचाला 1, 5 दुनी 10 आणि 1 11, हातचा आला 1, 4 दुनी 8 आणि 1 9. 91,550 रुपये झाले असते. पण काय झालं? मोहनकडे कमी आहेत ना पैसे. किती कमी आहेत? 28,544 रुपये कमी आहेत. आणि मग हे कमी जे आहेत ते तेवढे वजा करायचे आणि 10तून आता परत बघा. आता पेन थोडा चेंज करतो. पेन एकदम व्यवस्थित चालायला लागला बघा. स्क्रीन ऑफ केली की परत लॅग करतोय. 10तून 4 गेले 6. इथे परत कर रिवर्स केला. 5तून 5 गेले 0, 5तून 5 गेले 0. आता इथं 11 असणार आहे. 11तून 8 गेले 3, पुन्हा रिवर्स केला. 9तून 3 गेले 6. 63,006 हे उत्तर यायला पाहिजे होतं. 63,006 आणि 63,006 वरद वगैरे आलेले आहेत. कार्तिकीने एक हातचा चुकवला. स्वराली चुकलेली. समजलंय का तुम्हाला हे? का नाही समजला? हो सर समजलं. समजलं ना? चला अजून एक देतो मी तुम्हाला थोडंसं चेंज करून. चला बघूया आता सोडवताय का तुम्ही. इथे घ्या 51,240 आहेत आणि इथला आकडा बदलतो. वरचा आकडा वर लिहितोय. घ्या 23,450. लॅकच करते इकडे. एवढी रक्कम आहे. कमी आहे. 23,450 कमी आहेत मोहनकडे. अशोक मामाकडे किती आहेत? 51,240 आहेत. दोघांकडे किती आहेत? काढा आता बघूया कोण काढते पहिलं उत्तर. शब्बास विराज पाटील. बाळ हुशार आहे विराज. शब्बास फरहान. दुप्पट करा आणि 23,450 वजा करा. आता पुढे जाऊया. हे झालं की पुढच्या गणिताकडे जाणार आहे मी. नाहीये. वरदचं बरोबर आहे. वरद. अर्पण नाही बळा. स्वराली सगळी कशाला बेरीज केली? साईचं बरोबर आहे. साई इंग्लिश अंक यूज करायचे. मराठी नको सेंड करू.
समृद्धी नाही बाळ. अजय हातचा चुकलाय बघ. सर ते बाबांच्या पेन मध्ये मराठी आहे. अरे तू इतका हुशार आहे ना, तू सहज इंग्रजी करणार बघ. आता पुढचा तुझा अंक इंग्रजी येणार आहे. तू हुशार आहे, मला माहिती आहे. तू शोधणार ते संस्कार बरोबर, कार्तिकी बरोबर आहे. मराठी आपण यूज करत नाही. देवनागरी बोलल्याशिवाय मराठी यूज करायचं नाही. ती सवय लागून जाईल. चला घेतो मी. बघा काय झालं, 51,240 ची दुप्पट करायची मला. 51,240 ची दुप्पट करतो मी. दुप्पट किती येणार आहे बघा. बे 0 0 4 दुनी 8 बे दुनी 4 बे 1 बे आणि 5 दुनी 10. 1,02,480 आले. ओके. त्यातनं आता मला 23,000 वजा करायचे, तर जिथल्या तिथं अंक मांडावं लागतील मला. 23,450 वजा करायचे होते. तर 23,450 वजा करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर बघा. तर हा शून्यातनं शून्य गेला, 8तून 5 गेला, 3, 4तनं 4 गेला 0. आता हा 12 करावा लागेल आणि 12तून 3 गेला 9 राहणार आहे. हा रिव्हर्स करावा लागेल आणि हा सरळ 10 आहे, 10तून 3 गेला तर 7. तर 79,030 79,030 एवढं उत्तर ज्या मुलांनी सेंड केलं त्यांचं बरोबर आहे. चला आता पुढचं गणित आहे, 25 नंबरचं गणित आहे. सोडवा. आवाज येतोय माझा? अरे आवाज हो येतोय सर. का? हा ठीक आहे. हो सर. आजोबांनी दिवाळीसाठी 9,750 रुपयाचा किराणा खरेदी केला, 15,500 रुपयाचे कपडे खरेदी केले, 3,500 रुपये नातवाच्या खेळण्यासाठी, उरलेले 7,500 रुपये रक्कम त्यांनी आजीला दिली. तर आजोबांकडे किती रक्कम होती? काय करावं लागेल मला सांगा. याचं सगळ्यांची काय करावं लागेल आपल्याला? बेरीज. शब्बास. फक्त आकडे मांडण्याची बेरीज करायची. बघा म्हणजे बेरजेचंच गणित आहे, ते मांडून करायचंय. काही मुलं तोंडी करतात, काही मुलांना मांडावं लागतं. बघा तुम्हाला काय करावं लागेल आता. बघूया आता. बऱ्याच जणांनी फरहान, अरफान, आनंदी आणि विराज पाटील यांचं बरोबर आहे. तोंडी उत्तर आहे, तोंडी सुद्धा तुम्हाला जमेल. बघा थोडा याला 9,000 पकडा आणि तुम्हाला लगेच कळेल. ऑप्शन बघितले कळलं पाहिजे काय करायचं, तोंडी करायचं काय करायचं. बघा मी सांगतो आता, इकडे लक्ष द्या. हे 9,000 आहे, हे 15,000 आहे. 9 15 किती झाले? 24. आणि हे थोडा वेळ 3 धरा, 24 आणि 3 27 आणि हे थोडा वेळ 8 धरा, 27 आणि 8 35,000च्या जवळ उत्तर आहे. आता 35,000च्या जवळ 35 तर पक्क आहे, म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही, 63 इतकं मोठं येणार नाही. असं तोंडी उत्तर सुद्धा काढता आलं पाहिजे. म्हणजे बघितलं की नजर टाकता आली पाहिजे ऑप्शन वरून. सर मी पाठवतो. हो बाळांनो, वरद बरोबर आहे, अजय श्रावणी बरोबर आहे, आरोही बरोबर आहे, आता वर समृद्धी बरोबर आहे, शर्वरी बरोबर आहे. अजून बऱ्याच मुलांचं बरोबर असेल, वरती काही जणांचं गेलेलं आहे. देशमुख बरोबर आहे. चला मी थोडे आकडे चेंज करतो आणि आता तुम्हाला सेंड करायचं, कारण तुम्ही आधीच सोडवलेलं असतं. हे 11,750 आहे. हे 15.25 ऐवजी 25.25 करा. 25,000. हे 3,500च्या ऐवजी 5.5 करा. चला खाली 7.25 राहू द्या, कारण आता लिहायला अवघड जाते ते. 5.5 आहे, हे 25.25 आहे. 25.25 हा. थांबा, 5 वाला काय करतो खाली लिहितो, गडबड करता नाही. हे 3.5 आहे ना, 5.5
सोडवून द्या, आता मला बघू कोण सोडवून देते. आता मात्र तुम्हाला ऍक्युरेट करावं लागेल, कारण ऑप्शन तुमच्याकडे नाही आहेत. ऑप्शन असेल तर तुम्ही ते अजून कोणाचं यायला नाही तर आजोबांकडे किती रक्कम आहे बघा. सर तिथं फक्त 2 याचीच दिले ते का? हे बघा, आजोबांकडे दिवाळीसाठी त्यांनी 11,750 रुपयाचा किराणा खरेदी केला, 25,000 रुपयाचे कपडे खरेदी केले, 5,500 रुपयाचे नातवांच्या खेळण्यासाठी खर्च केले आणि उरलेले 7,500 रुपये आजीला दिले. तर आजोबांकडे एकूण रक्कम किती आहे? रक्कम काढून द्या मला. मी थोडं लिहायला सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला परत सोपं जाईल. 11,750 आहेत, 25,000 आहेत, 25,250 आहेत, 5,500 आहेत, 5,500 आहेत आणि 7,500 आहेत, 7,750 आहेत. यांची करायची आपल्याला बेरीज. मांडले का मी व्यवस्थित? सगळ्यांना पहा, सगळ्यांनी एकदा. आहे ना? ओके. नाहीये, अजून एकच नाही. विराज पाटील पहिला बरोबर असलेला विद्यार्थी आहे. समृद्धी प्रचिती नाहीये. ऋतुराज नाहीये. ऋतुराज किती बेरीज आहे? व्यवस्थित आकडे बघ ना. 25 आणि 11 किती रे? 46, 7 36, 36 आणि 12 48, 48, 49, 50 तर आपण द्यायला पाहिजे. बेरीज करायची, अजून बेरीजही करा ना. मग आता मी मांडले तरी बेरीज करा नाही तुम्ही व्यवस्थित. पटापट पटापट पट अंक फिरवायला पाहिजेत. तुम्ही मॅट्रिक्स खेळत नाही याचा अर्थ. प्रचिती बरोबर. अर्पण चूक. फरान बरोबर. संस्कार चूक. आनंदी चूक. स्वराली बरोबर. कार्तिकी चूक. देशमुख चूक. वरद बरोबर. तेजू एक हातचा गडबडले बघ. समृद्धी बरोबर. अजय चूक. कुठं हातचा गेलाय बघ तुझं काय झालंय ते. तेजू. अजय तू बी हातच्यात गडबड केली बघ. ज्ञानदा बरोबर. चला मी करतो बेरीज आता. पहा इकडे आता. सर्वरी बरोबर. हे 0 जसा तसा येणार आहे. 5, 10 आणि 15. 5 त्रिक 15 हातचा आला. 1 येणार आहे. आता बघा 7 आणि 7 14 आणि हे पण 7च आहेत बघा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 22 झाला. हातचा 1 22 झाला. हातचा 1. असं सोपं बघायचं. 5 आणि 5 10, 17, 18 आणि 19 झाला. नाही 22 झाला. हातचे 2 आले की नाही? बरोबर आहे. 5 1 5, 5 2 10, 10 17, 18, 19, 20 झाला. आणि 20 म्हटल्यानंतर हातचा परत 2 आला. 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 50,250. एवढं उत्तर यायला पाहिजे अरू. 50,250. हातचे व्यवस्थित द्या. बेरीज जर आली नाही तर अवघड आहे. आता ही बेरीज मांडलेली आहे, यायलाच पाहिजे. सर अजून एक गणित द्या ना. हा हे काय घेतलं घ्यायचं? हे आहे की मोकळं घ्या. 13,500 अधिक 1550. 13,500 अधिक 1550. चला मी 13,500 मांडतो इथे. अधिक 1550 पण मांडतो. 1550. हा आता 100 असेल तर 50 असतं 1.5 ला. करा यांची बेरीज.
बघूया पटापटा पटापटा कोण करते बेरीज. संस्कार आणि प्रचितीचं बरोबर आहे. विराज पाटीलने केली गडबड. अरे बाळा जिथं तिथं मांडणं. स्वरा बरोबर आहे. स्वराली बरोबर आहे. सॉरी स्वरा नाही. स्वराली बरोबर आहे. तेजू बरोबर आहे. आता पटापट पळायला लागलं वर. ऋतुराज चुकलेला आहे. वरद बरोबर आहे. देशमुख पण बरोबर आहे. अजय पण बरोबर आहे. अरफान चुकलेला आहे. कार्तिकी बरोबर आहे. साई बरोबर आहे. सोपं होतं. सोपी बेरीज आली. तुम्ही ज्ञानदानी हातचा चुकवला. श्रीनाथ गुडगे बरोबर आहे. अभ्यास करत राहा. 2 मिनिटं राहिलेली आहेत. चला मी संपवतो. 0-0 5 अन 5 10 आला. हातचा आला 1 5 अन 2 7 अन 1 8 3 अन 1 4 आणि 1 14,800 ज्या मुलांनी उत्तर सेंड केलं त्या सर्वांचं बरोबर आहे. आपण आता सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड सोडवायचं. 8,950 वजा 1,1500. आधी 9,500 करतो. पावणे म्हणजे 8,750 आहेत ते. याला 9,500 म्हणतात. 750 पावणे असलं की यामधून एक कमी करायचा. 9च्या ऐवजी मी किती मांडले 8,000 आणि हे 1000 होतं. 1000चे पावणे म्हणजे 750 वजा 1,1500. 1,1500 म्हणजे 1000 आणि वर 1,1500. आपलं 250 1,250 ही वजाबाकी करा. कोण कोण बरोबर आहे. संस्कार बरोबर आहे. फरहान बरोबर आहे. कार्तिकी बरोबर आहे. प्रचिती बरोबर आहे. तोंडी बी कळते पटकन. अर्पण बरोबर. श्रीनाथ बरोबर. विराज बरोबर. ऋतुराज हातचा चुकला. अजय बेरीज नाही करायची त्याची. वजाबाकी होती तिथं वजा चिन्ह बघायचं. काही नाही करायची. समृद्धी बरोबर. शर्वरी बरोबर. साई बरोबर. आनंदी चुकलेली. चला मी करतो. 1 मिनिट शेवटचं एवढंच गणित होईल. बाकीचं शून्यातनं 0 गेला 0 5तून 5 गेला 0 7तून 2 गेले 5 8तून 1 गेला 7 7,500 हे उत्तर यायला पाहिजे होतं. काय अडचण आहे का? चला सोडवा तोपर्यंत. 1,500 अधिक 2,50 तोंडी पण कळेल तुम्हाला. ते पण 1,500 3च झाले असते. 3,250. संस्कार बरोबर आहे. संस्कारने तिसरं सोडवलेलं आहे. अर्पण बरोबर आहे. तिसरं सोडवायचंय. तोंडी पण आहे रे. 1.5 धरा थोडा वेळ. वर 250 आहेत ना. अर्पण बरोबर. विराज पाटील बरोबर. शर्वरी बरोबर. फरहान चुकलाय. स्वराली चुकली.